या एका गीतानंतर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणजे जेवणाचं आहे, भोजन करायचं आहे आणि भोजन केल्यानंतर सुट्टी नाही, आपल्या शाळेमध्ये जे काही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्याचं बक्षीस वितरण सुद्धा दुपारनंतर होणार आहे। तर भरपूर बक्षिसं घेऊन जायचे आहेत, बक्षिसांना काही कमतरता नाही, आपल्या शाळेमध्ये भरपूर बक्षीस आणलेले आहेत। तरी इंटरव्हल झाल्यानंतर या ठिकाणी इथंच यायचं आहे, कोणीही घरी जायचं नाही। आता तुम्ही कशासाठी उठल्यात रे? झिंगासाठी की काय असं का? बरं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
शाळेमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. शेवटचा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व चिमुकल्या कलावंतांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या भागातल्या सर्व नागरिकांचं, महिलांचं आणि ज्या मुलामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्या सगळ्यांचं मी प्रथमतः कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन करणारे संयोजक गच्चे सर यांचे मी कौतुक करतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय शिस्तीनं आणि कलावंतांच्या कलाला दाद देत त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मुलांनी खिचडीचा आस्वाद घ्यायचा आहे. याच्या